नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राला, आपल्या राज्याला अनेक कलांचा वारसा लाभलेला आहे. त्यामध्ये नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला अशा वेगवेगळ्या कला येतात. आणि त्यामधलीच एक कला म्हणजे कीर्तन कला. बहुतेक सगळ्या कलांना लोकाश्रय लाभल्यामुळे त्या अजूनही टिकून आहेत, पण कीर्तन ही कला मात्र हळूहळू लोप पावत चालली अशी एक शंका येते. आणि त्यामुळे या कलेमध्ये असलेल्या जाणकार आणि अधिकारी व्यक्ती फार थोड्या आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये गेली 30 वर्ष कीर्तन करणारे निंबराज महाराज जाधव आलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि कीर्तन या कला प्रकाराबद्दल जाणून घेऊया. नमस्कार. आजच्या पाहुण्या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. कीर्तन ही कला प्रकार आपण गेली 30 वर्ष सादर करताय, त्यामुळे कीर्तन या कला प्रकाराबद्दल आधी थोडंसं सांगा. कीर्तन हे माणसाचं परिवर्तन करणारं आणि वर्तन सुधारणारं साधन आहे. कीर्तनामध्ये साधू संतांची जी वाणी आहे त्याच्या आधाराने प्रबोधन केलं जातं. त्याच्यामध्ये संगीत असतं, त्याच्यामध्ये विनोद प्रेरून आपला सिद्धांत सांगता येतो आणि संतांच्या वाणीतून जे मार्गदर्शन केलं जातं ते अतिशय प्रभावी असं हे साधन आहे. कारण त्याच्यामध्ये कीर्तनामध्ये साधू संतांचा आचार, विचार, उच्चार, संचार, प्रचार याची एक वाक्यता असते. त्या कीर्तनामध्ये समता असते, ममता असते आणि उद्धाराची क्षमता असते. आणि म्हणून आजही फार गर्दी नसेल पण दर्दी लोक आणि तरुण पिढी सुद्धा या कीर्तनाकडे आकृष्ट आहे आणि कीर्तन तसं प्रभावी साधन आहे असं आम्हाला आज तरी अनुभवात येते. कीर्तनामध्ये बऱ्याच प्रकारच्या कला किंवा एक कौशल्य असावी लागतात असं वाटतं, ज्याच्यामध्ये वक्तृत्व आलं, थोडंफार गायन आलं, या सगळ्या आहेत. तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? कीर्तन म्हणजे हे एक पात्री नाट्यच आहे. कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. म्हणजे कीर्तन ही कला तर आहेच, ब्रह्मकला आहे, चित्कला आहे, माणसाला सुधारणारी ही फार मोठी शक्ती आहे. आणि याच्या कीर्तनामध्ये जे पावित्र्य आहे, सात्विकता आणि तात्विकता आहे, त्यामुळे या कीर्तन कलेला कधीच मरण नाही. ही कीर्तन कला सदैव चैतन्यमय अशी कीर्तन कला आहे, कारण ती चैतन्यावर आधारलेली कला आहे आणि खोलवर रुजणारी कला आहे. त्यामुळे कीर्तन हे माध्यम अतिशय प्रभावी माध्यम आहे. हे जे चैतन्यदायी कला आणि माध्यम आहे असं तुम्ही म्हणताय, तर हे सादर करण्याची पद्धत काय असते? कीर्तन कशा पद्धतीने सादर लोकांपर्यंत पोहोचवलं जातं? कीर्तनाच्या पद्धती ठरलेल्या आहेत. एक रामदासी कीर्तन आहे, हरिदासी कीर्तन आहे आणि वारकरी कीर्तन आहे. आता मी जे नेहमी करतो ते वारकरी कीर्तन करतो. तर वारकरी कीर्तनामध्ये खेड्यापाड्याने, वाड्या वस्त्याने मोठमोठे सप्ताह होतात. 7 दिवस कीर्तन उत्सव केला जातो आणि त्या कीर्तनामध्ये अगदी सकाळी काकड आरतीपासून तर सेज आरतीपर्यंत म्हणजे 7 दिवस अगदी नामाचा गजर आणि त्याच्यात प्रबोधन करणारी ही एक कीर्तनाची साधना असते. तर या कीर्तनामध्ये जे सादरीकरण आमचं असतं, वारकरी सादरीकरण, ते कीर्तनकार विणा घेतो, रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. या रामकृष्ण हरीने भजन सुरू होतं. माऊलींचा रूप पाहता लोचीने अभंग घेतला जातो. त्यानंतर मग कीर्तनाचा मुख्य अभंग असतो आणि त्या अभंगावर निरूपण असतं. मध्यंतरी विठोबाला भजन घेतलं जातं आणि भजन घेतल्यानंतर मग कीर्तनकाराला हार घातला जातो आणि तिथून पुढे उत्तर रंगामध्ये म्हणजे उत्तरार्धामध्ये दृष्टांताच्या माध्यमातून जे कीर्तनामध्ये जे अभंग आपण घेतो त्याचे जे सिद्धांत असतात ते दृष्टांताच्या आधाराने पटवल्या जातात, खोल रुजवल्या जातात आणि दृष्टांत रंजकता असते. हे कीर्तनाचं माध्यम झालं. आणि मग माऊलींचं भजन घेऊन हे होतं, समारोप होतो कीर्तनाचा आणि मग भैरवी होते आणि जय विठ्ठल करून कीर्तन समाप्त होतं. ही वारकरी पद्धत झाली की जी मी अवलंबलेली आहे. या व्यतिरिक्त ज्या पद्धती आहेत त्यांची थोडीफार माहिती सांगा. रामदासी पद्धत आहे, ती त्यांच्या पद्धतीने रघुपती राघव राजाराम भजन घेतात आणि आमच्या वारकरी पद्धती म्हणजे विठोबा रखमाई भजन घेतात. मधून मधून जे भजन घ्यायचं असतं ते घेतात. आणि हे हरिदासी जी पद्धत आहे ते त्यांची पद्धत पुन्हा वेगळी आहे आणि त्या पद्धतींचा उत्तरांगामध्ये आख्यान असतं आणि वारकरी पद्धतीमध्ये आख्यानाची पद्धत नाही, पण दृष्टांत म्हणून जे सांगितलं जातं तर एखादा लांबलचक दृष्टांत किंवा थोड्यापुरता दृष्टांत सांगून तो सिद्धांत पटवला जातो. या सगळ्यामध्ये कुठला तरी विषय, आख्यान म्हणा किंवा दृष्टांत म्हणा, कुठला तरी विषय लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्या एखाद्या कीर्तनाचं मूळ महत्त्वाचा गाभा असतो असं वाटतं. तर तुम्ही जे इतकी वर्ष कीर्तन करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या विषयांना स्पर्श केला किंवा कुठल्या विषयावरची कीर्तनं तुम्ही आवर्जून करता?
आता कीर्तन हे परिवर्तन असं आपण म्हटलं तर परिवर्तन हे माणसाचं करायचं आहे. हं. आणि माणसाचं परिवर्तन करणं म्हणजे काय करणं, की माणसाने माणसात माणसासारखं वागावं, माणसाने देव माणूस व्हावं. हं, हं. ही जी अपेक्षा असते की परमेश्वराने माणूसच असा एक प्राणी निर्माण केला की तो सरळ आहे. हं. बाकी सर्व आडवे तिडवे प्राणी आहेत. हां. परमेश्वराची अपेक्षा अशी आहे की त्यांनी सरळ बोलावं, सरळ चालावं, सरळ वागावं. हं, हं. पण तो प्राणी असा एखाद्या वेळेला चुकीच्या मार्गाने जातो हां. की की आपण एखाद्या माणसाला म्हणतो काय गाढव माणूस आहे. हं. ज्यावेळेला माणसाला आपण गाढवाची उपमा देतो त्यावेळेला त्या गाढवाला कळत नाही हे बरं आहे. हं. नाहीतर जर का ते गाढवाला कळलं त्यांनी सुद्धा आपण नुकसान भरपाईची फिर्याद ठोकायला बसलं. इतका माणूस खाली जातो. हां, हां. ते गाढव सांगेल न्यायाधीशाला की मला अब्रू नुकसान भरपाईची फिर्याद माझी दाखल करून घ्या, कारण माझी जी उपमा दिली आहे तर माझा अपमान झालेला आहे. आणि आम्ही गाढवं असलो तरी दारू पित नाही, हं. कचरा खातो. आम्ही गाढवं असतो, भांडणं खेळत असलो तरी हुंड्यापायी गाढवीला ठार केला असं कधी गाढवाची बातमी नाही हं, हं. की गाढवाची भांडणं झाले तर गाढवाने गाढवाला ठार मारले. माणूस खाली गेला तरी इतका सैतान बनतो. आणि माणूस जर सुधारला, बनत बनत बन जाय नर करणी करे तो नर का नारायण बन जाय. हं, हं, हं. आणि म्हणून कीर्तनातून हे आपण सांगायचं की माणसाला माणुसकी आणि देव माणूस कसा प्राप्त होईल. तर हे कीर्तन आम्ही सांगत असताना मग अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आम्ही घेतो. हं, हं. किंवा समजा अस्पृश्यता निवारण आहे हां. की तुकोबाराय म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. हे सगळं जगच विष्णुमय आहे. कसला भेदाभेद म्हणताय. हा नीच हा उंच, उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. भगवंतालाच उच्च नीचता मान्य नाही, मग आम्ही कसं काय उच्च नीच म्हणून हा भेद करतोय. तर भेदाभेद भ्रम अमंगळ आहे असं तुकोबाराने सांगितलं. असे उदाहरण घेऊन आम्ही किंवा पांडुरंगाने यांचं तुकोबारायांच्या घरी कड्या खाल्ल्या, केराबाईचं बाळंतपण केलं, म्हणजे भगवंतालाच भेदाभेद मान्य नाही. आणि त्यामुळे विष्णुमय जग वैष्णवांचा हा धर्म आहे, त्यामुळे भेदाभेद मानायचा नाही. अशा माध्यमातून केराबाईंचे वगैरे असे उदाहरण देऊन आम्ही ते प्रसार माध्यमातून हे करतो. यासारखं व्यसनमुक्ती हा विषय तुम्ही बऱ्याच वेळेला कीर्तनातून सांगितलेला आहे, तर त्या संदर्भातली कीर्तनं कशी असतात थोडंसं सादरीकरण. व्यसनमुक्ती म्हणजे व्यसन जे आहेत ना, माणसाला व्यसन असावेत पण विद्या व्यसन असावं, कलेसंबंधी व्यसन असावं, आपल्या शेजाऱ्यापासून जगाचा उद्धार करण्याचं व्यसन असावं. हे व्यसन नसताना आपणच रसायनं तयार करायचे की जे निसर्गात नाही आहेत, परमेश्वराच्या किंवा कशाच्या ह्याच्यात नाही आहेत, असे रसायन तयार करायचे, ते आपण घ्यायचे. आणि त्याने होतं काय, मग त्याच्या सुभाषिताचा आधार घेऊन आम्ही कीर्तन करतो. चित्ते भ्रांतीर जायते मद्यपानात भ्रांते चित्ते पापचर्यामुपैति पापं कृत्वा दुर्गतिं यान्ति मूढा तस्मान् मद्यं नैव पेयं न पेयं. चित्ते भ्रांतीर जायते मद्यपानात. मद्यपान केल्यानंतर चित्तात भ्रांती निर्माण होते. भ्रांती निर्माण झाली की मनुष्य नाना प्रकारचे पाप करतो, कारण सतत विचार त्याला राहत नाही. पाप केले की दुर्गती होते, व्यक्तिगत होते, कौटुंबिक होते, सामाजिक होते. आणि अशी जी अधोगती आहे, मनुष्य सैतान बनण्याची सगळ्यात वाईट गोष्ट आहे, सगळ्यात लांछनास्पद गोष्ट आहे आणि माणसाला काळीव फासणारी आहे, ती व्यसन आहे. तेव्हा व्यसनमुक्त जीवन असलं पाहिजे. तर या कटाक्षा पाळून आम्ही त्याच्यावर खूप कार्यक्रम केले, दौरेचे दौरे केले. विशेष करून दारूबंदी खातं जे गव्हर्नमेंटचं आहे त्याचे सुद्धा आम्ही खूप दौरे केले की व्यसनमुक्त माणूस असला पाहिजे. माझ्या मते नुसता उपदेश करण्यापेक्षा कीर्तन किंवा अशा कुठल्या तरी प्रभावी माध्यमाच्या तर्फे जर आपण काही विषय सांगायचा प्रयत्न केला, व्यसनमुक्तीसारखा म्हणा किंवा दारूबंदीसारखा म्हणा, तर तो जास्त लोकांपर्यंत पोहोचतो असा माझ्या मते तुमचाही अनुभव असावा. आणि जे दारूबंदी खातं करण्याचा मागचा उद्देशही तोच तुम्ही सांगताय असं वाटतं. आपण वारकरी संगीत संमेलनही भरवली होती, तर त्या अनुषंगाने त्याचा उद्देश काय होता, ती कुठे भरली होती, या संदर्भात थोडं सांगा. तर वारकरी संगीत संमेलन, अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन असे 3 महान संमेलन भरवले आम्ही. पहिलं संमेलन विद्येचं माहेरघर पुणे शनिवारवाडा पटांगणात आम्ही भरवलं. दुसरं संमेलन माझ्या अध्यक्षतेखाली पंढरपूरला भरवलं. आणि तिसरं संमेलन आळंदीला माऊलींच्या तिथे ती इंद्रायणीच्या तीरावर मोठा मंडप देऊन भरवला आम्ही. तर पंढरपूरचं संमेलनाचे आम्ही अध्यक्ष असताना त्याच्यात मी सांगितलं की वारकरी संगीत संमेलन जे आहे, संगीत जे आहे तेच खरं पूर्ण संगीत आहे. खऱ्या अर्थाने संगीत वारकरी संगीत आहे की त्या संगीताच्या व्याख्येत ते बसतं. गीतम नृत्यम वाद्यंच
त्रयम संगीतम उच्यते. संगीताची व्याख्या करताना असं म्हटलंय की गीत, नृत्य आणि वाद्य हे तिन्ही मिळून संगीत आहे. मग गीत, नृत्य आणि वाद्य हे फक्त वारकरी संप्रदायातच दिसून येतं. तुकाराम महाराज म्हणतात, गातो नाचतो आनंदे, टाळ घागरियाच्या छंदे. मी गातो, नाचतो आणि टाळ घागरियाच्या छंदात नाचतो. म्हणजे गाणे, नाचणे आणि टाळ घागरिया तिन्ही गोष्टी एकच व्यक्ती एकाच पात्रामध्ये दिसून येते. त्यांची अभंगवाणी त्यांची असते, गाणं नाचणे सगळं त्यांचं असतं. इतर संगीतामध्ये कसं असतं की गायक वेगळा असतो, गाणं ज्याचा अभंग रचना किंवा इतर जी रचना आहे ती वेगळी असते, म्युझिक डायरेक्टर वेगळा असतो. तसं याच्यामध्ये नाही. आणि म्हणून हे पूर्ण संगीत अगदी खेड्यापाड्याने वाड्या वस्त्यांनी गायल्या जाणारं हे संगीत जे आहे, भावपूर्ण संगीत, जेव्हा पंढरपूरला माऊली आणि तुकोबांच्या पालख्या निघतात तेव्हा 18-19 दिवस वारकऱ्यांची जी संगीताची भावसमाधी लागलेली असते. आळंदी आणि देहू पासून ते पंढरपूर पर्यंत त्यांची समाधी उतरत नाही. तसं इतर संगीतामध्ये रस्त्यावर ते गाऊ शकत नाही. इतकं भावपूर्ण संगीत असतं. आणि ते संगीत कमी लिखू नये कोणी, कारण असं खूप माझ्या वाचण्यात आलं की तुका ज्ञानेश्वर महाराजांना संगीत येत नव्हतं आणि वारकरी संगीत म्हणजे यांना संगीत नीट कळत नाही. हे टाळकुटे आहेत, 2 वाड्या आहेत टाळकुटे नावाच्या, आडनावाची माणसं आहेत. म्हणजे अशी जी अवहेलना होऊ नये, निदान तुलना नाही झाली तरी अवहेलना होऊ नये, या संगीताला ऊर्जित अवस्था यावी आणि हे समाजापुढे यावं त्या स्टेजवरून. आणि म्हणून आम्ही 3 संमेलनाचा मोठा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद कसा मिळाला होता? कोण त्यामध्ये सहभागी झाले होते? सहभागी म्हणजे ही कल्पना होती की यादवराज फड म्हणून पंडित, त्याची ही कल्पना होती आणि ती संपूर्ण उचलून धरण्याचं काम मी हे केलं. आणि ते उत्तम गायक आहेत. आणि ती संकल्पना उचलून धरल्यानंतर मग जी तनपुरे महाराजांनी ते दुसरं संमेलन घेतलं होतं आणि इथे जे आपण संमेलन भरलं होतं पुण्याला, पुणे महानगरपालिकेने आपले 1 लाख रुपये दिले होते त्यासाठी. आणि त्याला प्रतिसाद इतका चांगला प्रसिद्धी माध्यमाने दिला की अगदी जेव्हा मी पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हा पुण्याचं एक लोकप्रसिद्ध दैनिक आहे प्रभात म्हणून, ती मंडळी आमच्याकडे होऊन आली की तुम्ही हे करताय, हे नवीन उपक्रम करताय, तर तुम्ही ह्या असं वारकरी संगीतावर लेख लिहून द्या. आम्ही आठवड्याला तो लेख सचित्र छापतो पुरवणीमध्ये. आणि मी 6 महिने लेख लिहिले, त्यांनी सचित्र छापले आणि त्याचं वारकरी संगीत नावाचं पुस्तक आम्ही त्याच संमेलनात प्रसिद्ध केलं तनपुरे महाराजांच्या हस्ते. आणि वारकरी संगीत संमेलनाबद्दल किंवा वारकरी संगीत याबद्दल जर कोणी आता शोध घ्यायला लागलं तर निमराज महाराज यांचंच पुस्तक आणि तो शब्द तुम्हाला दिसेल. वा, मग त्याबद्दल एक वाक्य असल्यासारखं आहे की निंबराज महाराज जाधव आणि वारकरी संप्रदायाचं कीर्तन. तुम्ही या निमित्ताने ही जी कीर्तनं करता त्याचे बरेच कार्यक्रम अनेक ठिकाणी झाले असतील. 30 वर्ष हा खूप मोठा कालखंड आहे. तर कुठल्या ठिकाणी कार्यक्रम झाले, त्या ठिकाणचा प्रतिसाद कसा होता? आता हे जे कार्यक्रम आपण करतो तर खेड्यापाड्याने सुद्धा आज हजारो लोक कार्यक्रमाला जमतात. आता इतकं जरी प्रसिद्धी माध्यम आणि करमणुकीचे साधनं झाली असले तरी याला इतका चांगला प्रतिसाद. परवा एक राष्ट्रीय कीर्तन महोत्सव एका सूरसंवर्धन संस्थेने आयोजित केला होता भरतनाट्यम थिएटरला पुण्यामध्ये. त्यात माझं कीर्तन होतं. वारकरी संप्रदाय कीर्तन काय असतं म्हणून त्याने ते मुद्दाम आयोजित केलं होतं. तर थिएटरमध्ये उभा राहिलेले लोक होते, म्हणजे इतकं फुल बुकिंग त्या थिएटरचं. कीर्तनाला सुद्धा एवढी प्रतिसाद मिळतो. अशी सात्विक आणि तात्विक कला आहे. त्यामध्ये तरुणाईचा प्रतिसाद असतो का काही? तरुणाईचा इतका उत्तम प्रतिसाद असतो या कार्यक्रमाला की कीर्तन शिकायला सुद्धा आमच्याकडे प्रतिसाद येतो आणि उत्तम प्रतिसाद येतो. अनुभव आमचा चांगला आहे. अजून कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम आपण केलेत, त्या कुठले आहेत ते आणि ते कुठले आपण वेगवेगळ्या विषयावर करता? अस्पृश्यता निवारणाचे आम्ही समाज कल्याणचे कार्यक्रम करतो. दारूबंदीचे, व्यसनमुक्तीचे कार्यक्रम केले, अल्पबचतीचे कार्यक्रम केले आणि सगळे संतांच्या ह्याच्या आधाराने जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आणि धन तर जोडलं पाहिजे, पैसे मिळवलेच पाहिजे आणि ते बचत केले पाहिजे. आणि ते नुसते बचत करू नये, साठा करायचे नाही, साठेबाजी नको, पण उदास विचारे वेच करी. खर्च करायचं ज्ञान असलं पाहिजे. मिळवणं जसं ज्ञान असतं तसं साठवणं नाही, तर ते खर्च करण्याचं सुद्धा ज्ञान असतं, गुंतवणूक करणं. तर अशा प्रकारचं दुहेरी ज्ञान जे आहे. आणि हे करत असताना विशेष उल्लेख करण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आम्ही रेडिओवर माझ्या 2 पार्ट्या आहेत गेल्या 20-25 वर्षापासून. एक वारकरी संगीत, वारकरी कीर्तन आणि भजनी भारूड. 30 वर्ष शेकडो कार्यक्रम पुणे आकाशवाणीला झाली, दूरदर्शनलाही झाले, काही चॅनललाही कार्यक्रम केले. आणि विशेष म्हणजे गेली 30 वर्ष 1 मे आणि 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन दोन्ही राष्ट्रीय
वर्धापन दिन सतत माझ्याकडे या शनिवाडा पटांगणात मी कार्यक्रम करत असतो. काल सुद्धा म्हणजे काल रात्री कार्यक्रम करूनच मी इकडे आलेलो आहे. बरं बरं. हां आणि 200 ते 300 कलाकार तरुण भाग घेतात त्याच्यामध्ये. हां आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे रात्रीचाच कार्यक्रम आपण, तर पहिला कार्यक्रम जो 25-30 कलाकार जे होते ते सगळे कॉलेजचे मुलं आणि मुली होते. तर भ्रूण हत्यावर त्यांनी एक इतका चांगला नाटिका सादर केली. आजची सामाजिक परिस्थिती जी आहे विचित्र होती आहे की आज 100ला 10-15 मुली कमी पडतायत. म्हणजे महाभारत आपल्या डोळ्यासमोर येते की काय की एक मुलगी आणि एक मुलीला 5 पती किंवा मग 4ला तरी संन्यास घ्यावा लागेल किंवा एकेला तरी असं काहीतरी विचित्र परिस्थिती की जे निसर्गात नाहीये. परमेश्वराची जी हे निसर्गदत्त गोष्ट आहे त्याच्यामध्ये माणसं हस्तक्षेप करून हा जो प्रकार करतायत भ्रूण हत्येचा, तर तो करू नये, त्याची काय गरज आहे हे मुलांना कळून त्यांनी नाटिका सादर केली. म्हणजे आपला कार्यक्रमाचा हेतू नुसता कलात्मक रंजन नाही तर त्याचं प्रबोधन झालं पाहिजे. आणि आज 200-200 कलाकार त्यात भाग घेतात. तर ते 30 वर्ष सतत मी तो कार्यक्रम करतो. आज आपण तरुणाई त्याकडे वळते किंवा काही तरुण मुलांचा पण उल्लेख केला, पण आपल्या तरुणपणामध्ये जेव्हा कीर्तन कला किंवा आपण कुठे काय करावं आयुष्यामध्ये पुढे, तेव्हा कीर्तन कलेकडे वळावं असं कशामुळे वाटलं आणि कधी वळालं? काही गोष्टी अशा असतात की परंपरेने आलेल्या असतात. काही गोष्टी सहवासाने होतात. म्हणजे वातावरण तसं असलं की होतं. माझ्या बाबतीत तर थोडंसं वेगळं घडलं की पूर्व पुण्य ठेवा ओढवला, ज्याला आपण पूर्व पुण्य म्हणतो किंवा पुनर्जन्म म्हणतो, या ज्या गोष्टी आहेत ना, तर माझ्या बाबतीत थोड्या त्या खऱ्या ठरल्यासारखं मला वाटतं. की मला घरामध्ये परंपरा नाही, आमच्या गावात तसं काय परंपरा नाहीये. पण आमच्या गावात एक दिंडी ताराबादची आली पंढरपूरला जाताना. त्या बुवांचं मी कीर्तन ऐकलं आणि मला कीर्तन करावं असं वाटलं. आणि मग मी पुढच्या वर्षी त्यांना विनंती केली की मला कीर्तन करायचं आहे आपल्या दिंडीमध्ये. ते म्हणले माळ नाही गळ्यामध्ये. म्हणलं माळ घाला ना, त्याच्यामध्ये कीर्तन अडलं नाही पाहिजे. आणि त्यानंतर मी जे कीर्तनात मग जे गेलो घर सोडून, तर पंढरपूरला मी 6 वर्षाचा अभ्यास केला. आणि हे जे पारंपरिक ज्या पदव्या डिग्र्या वगैरे काय असतील ते इतक्या माझ्या आहेत त्याचं, तर या संदर्भामध्ये मला पूर्वपुण्यानेच हे लाभलं. पण नंतर मार्गदर्शन बऱ्याच लोकांचं लाभलं. पण असं नाही झालं की बाबा मला परंपरा आहे की त्या गादीवर मी बसतोय किंवा असं नाही झालं. मग यासाठीचं शिक्षण किंवा कीर्तन करण्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन किंवा या क्षेत्रातले आदर्श असे कोण होते आपल्या पुढे? तर माझ्या बाबतीत असं घडलं की मी पंढरपूरला जेव्हा कीर्तन प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो, तर मदन महाराज बिहाणी म्हणून त्यांनी मला प्रथम आश्रय दिला. 2 वर्ष त्यांच्याकडे मग बरंच मी विद्याभ्यास केला. पण त्यांच्याकडेच राहिलो असं नाही की मला संगीत दुसरीकडे शिकायचं होतं. महाराष्ट्र संगीत विद्यालय तिथे आहे सरकार मान्य, तिथे मी विशारद झालो संगीताचं. त्यानंतर मला आणखीन काही ज्या गोष्टी शिकायच्या, व्याकरण शिकायचं होतं, मी दुसरीकडे शिकलो. असं करत करत जो जयाचा घेतला गुण, जसं दत्ताने 24 गुरु केले, तसे सतत मी असं मला भविष्यावर काय शिकायचं होतं वेगळ्या ठिकाणी जाऊन शिकलो. मला काय अद्भुत काय गोष्टी की खरंच ते आहे का, खरंच हे आहे का, असं काय जे शिकायचं मी त्या ठिकाणी जाऊन सगळ्या क्षेत्रामधलं ज्ञान, मूलभूत ज्ञान जे असतं, तर तिथे जाण्यासाठी मी माझे खूप खूप मार्गदर्शक असे आहेत. पण लोक म्हणतात की तुम्हाला गुरु कोण मग नेमका, तर मी मदन महाराजांचं नाव घेतो. बरोबर. ज्यांनी मला प्रथम आश्रय दिला तर त्यांचा मी उल्लेख नेहमी. आणि कीर्तनामध्ये आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी माझ्यामध्ये खरोखर वेगवेगळ्या ठिकाणून ज्ञान घेणं नक्कीच आवश्यक होतं आणि ते तुम्ही तसं तुमच्या उमेदवारीच्या काळात घेतलं. या कीर्तन करतानाच्या काळामध्ये अनेक सन्मान आणि पुरस्कार तुम्हाला लाभले तिथे दिसतातच आहेत, त्यांचा उल्लेख थोडाफार करा. एखादा पुरस्कार मिळायचा ठरला तर 100 तिरस्कार सहन करावे लागतात आणि हे सगळ्यांनाच करावे लागतात. आणि बहुतेक पुरस्कार किंवा मेल्यानंतरच मिळतात अशा काही गोष्टी असतात की जे मोठं काय करायचं असतं तर भारतामध्ये किंवा अन्य आपल्या त्याला मरावं लागतं, त्या कलेमध्ये वाहून घ्यावं लागतं. तर मला जे पुरस्कार मिळालेले आहेत तर एक उल्लेख करण्यासारखं की जे ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशताब्दी केली तेव्हा 100 कीर्तनकाराचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला. त्यात माझं पण नाव आहे की हा जो पुरस्कार आहे, तर त्यावेळी पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि विलासराव शिक्षण मंत्री होते, त्यांच्या सह्या आहेत या पुरस्कारावर. तर आणि चांदीची मूर्ती माऊलींची त्यांनी दिली. तर बाकी जे पुरस्कार म्हणजे कागदी पुरस्कार माझे जवळ 60-70 आहेत, पण त्याच्यात भाव आहे, प्रेम आहे. त्या पुरस्काराचं नाव म्हणून आम्हाला आनंद आदर आहे आम्हाला. पण कागदी मी यासाठी म्हणतो की जे जगण्यासाठी जीवनासाठी जे कलाकाराला पुरस्कार लागतात, म्हणजे अर्थाशिवाय काहीच व्यवहारात अर्थ नसतो. अगदी बाहेर पडलं की अर्थाशिवाय आपण वाटचाल नाही करू शकत. तर अस्पृश्यता निवारण याच्यावर माझे 100 कार्यक्रम झाले. तर पुणे महानगरपालिकेने माझा मोठा सत्कार केला, त्याचा एक पुरस्कार आहे किंवा तुम्ही अस्पृश्यता निवारणासारख्या कार्यक्रम 1000 कार्यक्रम पूर्ण केले.
तर तो एक नागरी सत्कार चांगला झाला. आणि मग खरं तर त्या पुरस्काराला मला दलित मित्र पुरस्कार मिळाला पाहिजे होता, की ज्याच्यामुळे एस टी महामंडळ आपलं तिकीट घेत नाही आणि एक माणूस बरोबर नेता येतो. आम्हाला एखादा मृदंग वादक म्हणा, साथीदार म्हणा, बरोबर नेता येईल. आणि तिकीट इतके वाढलेले आहेत की एखादं खेडेगाव असतं तिथे मानधन जास्त देत नाही लोक, पण निमराज महाराजांचं कीर्तन ऐकायची इच्छा असते त्यांची. तर असे जे पुरस्कार किंवा दुसरा एक पुरस्कार आहे आता एक व्यसनमुक्तीचा, त्याच्यात एवढं मोठं माझं काम आहे. साहित्य मी 60 ग्रंथ लिहिलेले आहेत की साहित्य एखादा पुरस्कार, आर्थिक पुरस्कार किंवा आमच्या दैनंदिन जीवनात जे उपयोगाला येणारा पुरस्कार आहे की जे आमचा थोड्याशा सोयी सवलती मिळतील अशा पद्धतीने काहीतरी, तर ते होणं अपेक्षित आहे. बघूया आता काय होतंय. कलाकारांची त्या दृष्टीने थोडी सोय झाली तर तुम्हाला नक्कीच ती हवी आहे. आळंदी इथे तुम्ही काही उपक्रम चालवता या संदर्भामध्ये, त्याचा उल्लेख थोडासा. पुण्यामध्ये 78 साली कीर्तन महाविद्यालय आम्ही सुरू केलं. शिवाजीनगरला तुकाराम पादुका मंदिर आहे, तिथे आपलं संत तुकाराम महाराज ग्रंथालय, कीर्तन महाविद्यालय, विचार भास्कर मासिक, संत वाङ्मय प्रकाशन, असे विविध उपक्रम आहेत. पण तिथे अपुरी जागा आहे, विस्तार आपल्याला त्या जागेचा करता नाही आला. म्हणून मग मी 30 वर्षापूर्वी अशी कल्पना केली की आपल्याला उत्तरायुष्य आळंदीत घालायचं आहे माऊलींच्या परिसरामध्ये, आणि मोठा प्रकल्प आपल्याला जर करायचा असेल तर जागा त्याला पाहिजे. मग तिथे जागा मी 30 वर्षापूर्वी घेतली आणि तिथे रामकृष्ण हरी नावाचा मोठा आश्रम उभारला आहे, 5 मजली. खाली ध्यान मंदिर आहे, वर माऊली सार्वजनिक ग्रंथालय आहे की त्याच्यामध्ये आज 10,000 ग्रंथ आहेत. त्याला शासनाने मान्यता दिली, त्याला पैसे पण मिळतात, 5-7 लोक काम करतायत. आणि वर कीर्तन महाविद्यालय, त्याच्यात वरचा मजला आहे तो संत निवास आहे आणि वर सांस्कृतिक सभागृह आहे. अशी एक मोठी कल्पना आहे. मी जे वेदांत आणि व्याकरण शिकलो की अजून पुढचे 10 वर्ष 100 विद्यार्थी मी तयार करणार आहे की ज्यांचं आध्यात्मिक आणि भौतिक जीवन संपन्न असेल. आणि 10 वर्षात पुढे मी जर झाली देवाची कृपा, मी जर व्यवस्थित राहिलो तर ते मला करायचे. तर आळंदीचा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आताही सुरू आहे. तिथे थोडे विद्यार्थी आहेत. प्रत्यक्ष कीर्तन देण्याचं शिक्षण तुम्ही करता का? हा, तर आळंदीलाही आपण करतोय. पण माझी जी कल्पना आहे की शालेय शिक्षण देणारे विद्यार्थी वसतिगृह म्हणून आपल्याकडे ठेवून घ्यायचे की जे आपल्या 24 तास ताब्यात राहतील. त्यांना आपण नीट बाळकडू पाजू शकतो, म्हणजे सात्विक, आणि ते शाळेत गेले पाहिजे, त्यांचं शिक्षणही झालं पाहिजे. कारण आपण नुसतं धार्मिक शिक्षण देऊन जर त्यांची 5-10 वर्ष आपण त्यात घातले आणि तो जर चांगला वक्ता नाही झाला किंवा चांगला गायक नाही झाला तर पुढचं आयुष्य थोडंसं त्याचं हे कठीण जातं. लोक विचारतील काय लग्न करायच्या ओव्हर राहतो तो की काय नाही कीर्तन करतो, मग करा म्हणतात, चांगली गोष्ट आहे. पण मुलगी द्यायचं म्हटलं तर अवघड येऊ शकतं. पण तो कीर्तनकार जर काही उद्योग करत असेल, प्रेस सारखा जर व्यवसाय प्रकाशन असेल, तर अशा प्रकारचं दुहेरी शिक्षण देऊन त्याचं जीवन सुसंपन्न करण्याच्या दृष्टीने तो माझा प्रकल्प अजून करायचा राहून गेलाय. पण पुण्याला आपले कीर्तन वर्ग असतात, स्पेशल कार्यक्रम आपण कीर्तन घेतो किंवा आपलं एवढंच आडलंय तेवढंच आपण तयार करून घेतो. तर असे वर्ग चालू आहेत, आळंदीला आहेत आणि पुण्याला आहे. आज मुलाखतीचा समारोप करताना आपण समाजाला एक व्यक्तिमत्व जे 30 वर्ष कीर्तन करतंय, प्रबोधन करण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतंय, या अधिकारांनी काय सांगाल? तर समाजामध्ये मी निरीक्षण जेव्हा केलं तेव्हा मी जे पुस्तकं वगैरे लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये खूप असं लेखन लिहिलं आहे. पण या प्रसंगी सांगावं असं वाटतं की समाजामध्ये ज्या अपेक्षा असतात सगळ्या साधू संतांच्या होत्या, अर्थात त्या मार्गाच्या वाटचाल असल्यामुळे आमच्या त्या अपेक्षा आहेत की ज्या प्रमाणामध्ये समाज परिवर्तन व्हायला पाहिजे प्रमाणामध्ये, ते प्रमाण न दिसल्यामुळे वाजत असे बोंब कोणी नायकती काणी, तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही बोंबलून दमलो. व्यासांनी म्हटलं की ऊर्ध्व बाहू विरोम्यहम न कश्चित शृणोती माम, मी वर हात करून बेंबीच्या देठापासून ओरडतोय पण कोणी ऐकायला तयार नाही. अर्थात ऐकायला तयार नाही हे जे त्यांचं म्हणणं आहे, तुकोबांचं काय सगळ्यांचं काय, तर ते म्हणणं त्यांच्या कल्पनेप्रमाणे इतकं होत नाही. तर ते व्हावं अशी अपेक्षा असते आणि त्या प्रमाणात होत नाही म्हणून थोडा खेदही असतो. पण असं सांगता येईल आपल्याला की म्हणजे आता की जे आपल्या हातात येतं, दीपकळिका धाकुटी, दीपकळिका जे लहान असते ती बहुतेज ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये, सद्बुद्धी लहान म्हणू नये. सद्बुद्धी निर्माण झाली की ती मोठा प्रकाश देऊ शकते. माझ्या मते आज आपण याच मुद्द्यावर समारोप करू शकू की ही सद्बुद्धी सगळ्यांना मिळो, ती तुमच्या कीर्तनातून लोकांपर्यंत पोहोचते आहेच. आणि तुमच्या भावी उपक्रमांना आमच्या शुभेच्छा. आज इथे आलात आणि याबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. सह्याद्री वाहिनीने मला संधी दिली त्याबद्दल आपलेही धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.